पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री सरस्वते नमः। श्री श्यामनाथाय नमः। अध्याय दुसरा। ग्रंथ करते भगवंताची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत। ओंकार स्वरूप परब्रह्म आदिश्वर या ब्रह्मांडाचे निर्मिती केली आणि तेच सगळा ब्रह्मांडाचा पसारा महामायेच्या हातामध्ये दिला आणि आपण भगवंतानं स्वतः मात्र गुप्त रूपानं वास्तव्य केलं। महामाया ही भगवंताच्या अधीन आहे आणि म्हणून तिथं कुणाचंही काही चालत नाही। तीन जे देव आहेत त्या देवांना मुलं करून या सर्व ब्रह्मांडाचा उदय आणि अस्त केला गेलेला आहे। गुण रूपानं प्रकट होऊन सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी वेष्टून व्याप्त होऊन अशी ती माया राहिली गेलेली आहे। आणि म्हणून पण काही जे भक्त प्रख्यात असे आहेत, ख्यातिवंत आहेत की हे भगवंता तुझ्या भक्तीमध्ये ते रत आहेत आणि म्हणून तू काय करतोयस तर त्यांना पुनीत आणि पावन करतो। माया विरहित असा स्वानंद जो आहे तो त्या भक्तांना तू देतो। असा तू परब्रह्म परमात्मा भगवंत आहेस। प्रारब्धाच्या अधीन जीव कमजोर झालेले आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा तुझाच अधिकार आहे। जन्म देणारा तूच आहे आणि या भवसागरातून पार करून नेणाराही तूच आहेस। भक्तांचं निजहित साधण्यासाठी स्वतःची वाताहत करून घेणार आहेस आणि तशा पद्धतीनं रावजी पाटलांची जी आहे ती सुद्धा तशीच गत झाली आणि ही कथा अतिशय परम पवित्र परम पावन आहे। कारण परम हा शब्द त्याच्या पुढं काहीच नसतं, त्यावेळेला परम हा शब्द येतो, वापरला जातो आणि म्हणून ही कथा अतिशय पवित्र अशी आहे। श्रोतेजनांनी चित्त देऊन ऐकावं। पाठीमागच्या पहिल्या अध्यायामध्ये त्या अध्यायामधलं अनुसंधान त्याच्यासाठी सर्व भावांना अवधान द्यावं। पाठीमागच्या अध्यायामध्ये कथन झालेलं होतं की सामण गावामध्ये रावजी पाटलांच्या विरोधामध्ये लोकांच्यामध्ये विष पेरलं आणि सगळे लोक रावजी पाटलांच्या विरोधामध्ये गेले। त्यांना वेडवाकडं बोलू लागले, त्यांचं जगणंसुद्धा असह्य केलं आणि मग रावजी पाटलांनाही भयंकर राग आला आणि या सगळ्या गोष्टीसाठी कोण आहे कारणीभूत त्याचा विचार केला गेलेला आहे आणि मग मुख्य जो गावामधला आहे त्यानंच हे सगळं केलं गेलेलं आहे असा विचार करून त्या रावजींनी बंदूक हातामध्ये घेतलेली आहे, कडेवरती घेतलेली आहे। अंतःकरणामध्ये रावजी विचार करू लागलेले आहेत की माझा तीळभर सुद्धा अन्याय नसताना कशा पद्धतीनं हे वैर्य आणि लोकांनी माझ्याबरोबर धरलेलं आहे। मी त्या मुसलमानाचा सरदाराचा दरबार सोडून स्वतःच्या घरी आलो। परमार्थ वाढवण्यासाठी मी पुरुषार्थ करू लागलो। मी कुणाशीही कधी वैर भावना ठेवली नाही। मी कधी कुणाचं मन दुखवलं नाही। लोकांच्यासाठी दानधर्म मी करतो। माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वैत भावना नाही। पण हे गावातले सगळे लोक माझे वैरी झाले
कोणी माझं अंतःकरण जाणून घेईना. धर्मकार्य हे सारं खंडित झालेलं आहे. प्रारब्धाची गती अतिशय न्यारी आहे. प्रारब्ध जरी मला वैरी झालं तरीसुद्धा मी परमार्थ कधीही सोडणार नाही. मात्र आजच हा जो मुख्य धूर आहे, ज्याच्यामुळं सगळं गाव माझं वैरी झालेलं आहे, ज्याच्यामुळं माझा सुखाच्या संसारामध्ये सुद्धा विघ्न आलेला आहे, असा विचार अंतःकरणामध्ये केलेला आहे. आणि स्वतः त्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि तो जो मुख्य कुठा आहे गावामध्ये, त्याला मारण्यासाठी आणि फिरू लागलेले आहेत. जसं वाघाची सावध नजर असते आणि तशा पद्धतीनं हळूहळू पावलं टाकत रावजी पुढं जाऊ लागलेले आहेत आणि चौफेर पाहू लागलेले आहेत. अंधकार पाहिलेला अंधार पाहिलेला आहे. आणि मग आता तो जो गावामधला मुख्य धूर होता, तो काय होता तर नास्तिक नव्हता, पण स्वतः भाविक असा अंतःकरणाने सकळ जे सगळे लोक आहेत त्यांना वंद्य होता. सगळे लोक त्याला मानत होते, पण धर्मासाठी मात्र तो नास्तिक होता. पंढरीची वारी कधीही त्यानं चुकू दिली नाही. गळ्यामध्ये तुळशीची माळ शोभायमान होती. श्रावण महिना चालू झाल्याबरोबर तो ग्रंथाची पारायण करायचा. आणि मग अशी ग्रंथाची पारायण करत असताना स्वतःच वक्ता होऊन ग्रंथाचं जे निरूपण आहे ते देहभान विसरून तो श्रोत्यांच्या समोर सांगत असे. पण त्या मुसलमानाच्या सरदाराच्या शब्दाला मान देऊन त्याचा ऐकून सारासार विचार न करता रावजीला पतित करण्यासाठी उपहत असा उपद्व्याप त्यानं केला. श्रावण महिना आरंभ झालेला होता आणि मग स्वतः ग्रंथाची पूजा करून भागवताचं पारायण एकाग्र मन करून तो करत होता. घरामध्ये ग्रंथ वाचन ऐकण्यासाठी सगळे लोक आलेले होते. आणि मग त्या धोरणीला जो मुख्य होता त्याला ते सगळे बोलू लागलेले आहेत की आपण श्लोकांचं निरूपण करावं. त्या सर्व गावातल्या लोकांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि ग्रंथाचा अनुवाद करण्यासाठी, ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी तो जो मुख्य होता, सगळे लोक मन देऊन ऐकू लागलेले आहेत, देहभान विसरून ऐकू लागलेले आहेत. आणि मग एक त्याच्यामधला भक्त ग्रंथाचं वाचन करू लागला. ग्रंथाचा जो अर्थ आहे तो स्वतः तो जो मुख्य होता, धुरीण होता, तो सांगू लागलेला आहे. श्रोता आणि वक्ता दोघंही तल्लीन झालेले आहेत. तिथं भानच राहिलं नाही. त्यावेळेला रावजी पाटील आपण स्वतः त्या धुराणीला पाहून बंदूक ठासून कमरेला धरली गेलेली आहे आणि त्या धुराणीला पाहू लागलेले आहेत. त्या धुराच्या घराच्या समोर आल्याच्या नंतर रावजींनी सभोवार पाहिलेला आहे. त्यावेळेला त्यांना त्या घरामध्ये ग्रंथाचं निरूपण चालू असलेलं ऐकू आलं. रावजींनी लांबूनच पाहिलेलं आहे. धुरीण हा ग्रंथ निरूपण करण्यामध्ये व्यग्र आहे, मग्न आहे. आणि मग त्याच वेळेला त्यांनी सहजासन घातलं गेलेलं आहे आणि जे श्रोते वर्ग आहेत त्यांना ज्ञान देऊ लागलेलं आहे. त्यावेळेला रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. घडी चालून आलेली आहे. ग्रंथाचा अर्थ सांगण्यासाठी धुराणी बसला गेलेला आहे आणि याची आत्ताच हानी करावी. बंदूक हातामध्ये घेतलेली आहे आणि गुप्तपणानं रावजी झाडाच्या आड
उभे राहिले गेलेले आहेत. प्रक्षोभ चित्तामध्ये आलेला आहे, भयंकर राग आलेला आहे. आणि त्याच वृक्षापासून पुढच्या बाजूला रावजी त्या ग्रामप्रमुखाला लक्ष करू लागलेले आहेत. स्वतः माहेश्वरी ठाण मांडलं गेलेलं आहे आणि माहेश्वरी ठाण मानून नियम धरला गेलेला आहे. त्या प्रमुखावरती नियम धरलेला आहे. अचूक असं संधान त्यावेळेला साधलं गेलेलं आहे. आणि वैऱ्याला मारण्यासाठी रावजी माहेश्वरी ठाण मांडून बसलेले आहेत. ग्रामप्रमुखाला लक्ष करून चाप नियम धरून ओढला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा भयंकर मोठा नाद भुमला गेलेला आहे. सगळे कंपायमान झालेले आहेत. रात किडे ते किरकिर करणारे सुद्धा त्या आवाजानं शांत झालेले आहेत. झाडावरती अंधारामध्ये बसलेले पक्षी आकाशामध्ये उडाले. गायी गुरे हंबरू लागलेली आहेत आणि एकाकीपणानं सगळीकडे शांतता झाली. कर्ण कर्कश नाद ऐकून सगळे ग्रामस्थ भयभीत झाले आणि मग कोणाच्या मुखातून शब्द निघत नाही. भीषण असा आवाज कशाचा झाला असं म्हणू लागले. नीरव अशी, जिथं कसलाही आवाज नाही अशी शांतता तिथं झाली. कोणी काय झालं हे कोणालाच कळेना असं झालं. आवाज कशाचा झाला हे कोणालाच काही कळेना. आणि मग बंदूक आपली सावरली गेलेली आहे आणि पाटील त्या अंधारामध्ये रावजी पाटील स्वतःच्या घराकडे निघालेले आहेत. शत्रू मरून पावलेला आहे. आनंद घण झालंय असं त्यांना वाटू लागलं. पण इकडे नवल झालं, नवलाव झाला. तो जो ग्राममुखिया होता, तो जो ग्रामधुरीण होता, तो पूर्णतः त्यावेळेला वाचला गेला. प्रारब्ध योगानं अशी लीला घडून आली आणि तेच आपणाला सांगेन, लक्ष देऊन ऐका. जशा पद्धतीनं रावजी हे सात्विक होते आणि तशाच पद्धतीनं तो ग्रामधूर सुद्धा सात्विक वृत्तीचा होता. आणि मग म्हणून गैर असं काहीच घडलं नाही. मनुष्य हत्या हे अतिशय हीन काम आहे, ज्याच्यामुळं नरकामध्ये जावं लागतं. त्याचं पतन होतं आणि त्रिकाळामध्ये त्याचं कधीही बंधन सुटत नाही. आणि म्हणून दैवयोगा करून रावजीच्या हातून पतन होत असताना नियम धरून जी गोळी घातलेली होती, पण तरीसुद्धा तो जो ग्राममुखिया होता, जो ग्रामधुरीण होता, तो वाचला गेला. अचूक संधान रावजींनी केलं. गोळी मारली, ती धुराच्या वरती मारली. पण काय वर्तमान झालं सावधपणानं ऐका. ग्रंथ निरूपणामध्ये मग्न असणारा, ग्रंथाचं निरूपण करत असलेला तो ग्राममुखिया आहे. अर्थ सांगत होता. अर्थ सांगत असताना द्वेष आलेला आहे आणि त्याच वेळेला ती जी रावजी पाटलांच्या हातून बंदुकीतून निघालेली गोळी आहे, ती सन्मुख येत असताना त्याच क्षणाला तो जो ग्रामधुरीण होता त्याला जोराची शिंक आली. प्रारब्ध योगानं त्याला ती शिंक आली. आवेशानं शिंक आल्यानंतर त्या ग्रामधुराचं जे डोकं आहे ते शिंकल्याबरोबर खाली झालं आणि त्याच वेळेला रावजी पाटलाच्या बंदुकीतून निघालेली गोळी ही भिंतीमध्ये आरपार गेली आणि भिंतीला छिद्र पडलं गेलं. त्याच्यामुळं तो धूर जो आहे तो धुराने आपोआप वाचला गेला. कर्ण कर्कश असा आवाज झाला आणि पुन्हा त्वरित ते उठले गेलेले. मग ग्रंथ निरूपण बंद केलं. भिंतीला पाहिलं तर त्यावेळेला त्या छिद्रामध्ये गोळी संपूर्ण प्रत्यक्ष आतमध्ये गेलेली पाहिली. गोळी पाहिल्याच्या नंतर
तो ग्रामधूर, त्याला सगळं वर्तमान कळालं गेलेलं आहे. हे रावजी पाटलाचं अनिवार्य असं कृत्य आहे. तोच आपल्या सर्वांना शिरजोर झालेला आहे आणि मला मारायला संपूर्ण या रावजी पाटलाचंच कटकारस्थान आहे. पण मी मात्र दैवयोगानं वाचलो गेलेलो आहे. भगवंताचं चिंतन मी करतो, भगवंताचं गुणवर्णन करतो, भगवंताची लीला सांगतो आणि म्हणून मी आज वाचलो गेलो. राव हा रावजी पाटील माझ्या मुळावरती उठला गेलेला आहे आणि तोच माझा आता निजवैरी झालेला आहे. मग मी काय करीन, सगळे गावकरी जमा करीन आणि त्याची बोहरी करून टाकीन, त्याला मी संपवून टाकीन असं म्हणून ती गोळी जी आहे ती गोळी घेतली गेलेली आहे आणि ती गोळी घेऊन चावडीला सगळेजण गेलेले आहेत. सर्व लोकांना हाका मारू लागलेले आहेत, लोकांना साह्य होण्यासाठी आरोळ्या देऊ लागलेले आहेत. गाव प्रमुखाची ती हाक ऐकल्याच्या नंतर सगळे जे गावकरी आहेत ते धावत पळत आले. अकस्मातपणानं काय झालं, कशामुळं हा गाव प्रमुख आरडू लागलेला आहे, हाका मारू लागलेला आहे, ते आम्हाला सांगा असं लोक म्हणू लागले. त्या सर्व गावकऱ्यांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्याच वेळेला तो झालेलं सर्व वर्तमान आहे तो त्यांना सांगू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, रावजी पाटलानं माझ्या घराच्या समोर येऊन माझ्यावरती गोळी झाडली गेलेली आहे. घराच्या सन्मुख ठाण देऊन बंदुकीतून ठासून माझ्यावरती प्रहार केला. पण माझ्या भाग्याच्या योगी करून त्याच वेळेला मला शिंक आली आणि शिंक आल्याबरोबर माझं डोकं खाली झालं आणि गोळी डोक्याला लागायची सोडून भिंतीमध्ये जाऊन घुसली. जर माझं डोकं जाग्यावरती असतं तर मग मात्र त्या बंदुकीतल्या गोळीनं माझा प्राण घेतला असता. भिंतीला छिद्र पाडून ती गोळी त्या भिंतीमध्ये गेली. तुमच्या हितासाठी, मी सर्व गावकऱ्यांच्या हितासाठी या रावजी पाटलाबरोबर वैरत्व निर्माण केलं, पण तोच आता माझा प्राण घेऊ पाहतो आहे. आज मात्र दैवयोगानं मला जीवदान मिळालं. जर हा राव इथं या गावामध्ये राहिला तर मी मात्र माझ्या प्राणाला मुकलो जाईल. आणि म्हणून सर्वांनी आता निश्चय करावा आणि त्याला मारून टाकावं. रावाला मारण्यासाठी मी स्वतः पण अतिशय उतावीळ आहे. कुळाचा क्षय त्याच्या होईल, कारण त्याच्या पोटी संतती नाही. म्हणून आता एक क्षण सुद्धा न लागता सर्वजणांनी त्या रावजीला हुडकावं आणि त्याचं हनन करावं. ग्रामधुराचं बोलणं ऐकलेलं आहे. क्रोधानं सगळे लोक जे आहेत ते भरून गेलेले आहेत आणि म्हणू लागली, उठा रे उठा, आपण त्या रावाला यमस्थानाला पाठवू. एका परीस एक आवेशानं सगळे लोक बोलू लागलेले आहेत. आज हुडकून त्या रावजी पाटलाच्या कार्याची समाप्ती करू असं म्हणू लागलेले आहेत. भयभीत होऊन अशा पद्धतीने सगळे लोक रावजी पाटलांचा शोध करू लागलेले आहेत. प्रकोप दारुण असा पाहिलेला आहे आणि मग मात्र मन हे भयान्वित झालेलं आहे आणि भयभीत झालेले, निज मनामध्ये भयभीत झालेले राव हे झाडाच्या आडून सगळं पाहू लागलेले आहेत. म्हणू लागले, विपरीत अशी करणी झालेली आहे. हा जो ग्रामधूर आहे, हा जो ग्राम प्रमुख आहे, तो आज त्याच्या भाग्याच्या योगे करून वाचला गेलेला आहे. आता मला हा ग्रामधूर पाहिल्याच्या नंतर अतिशय क्रोधानं माझा संहार करील. आत्ता एकच विचार उरला गेलेला आहे की या गावातून आपण आता निघून जावं.
धूर मारण्यासाठी इथं आलो, पण तो मात्र त्याच्या भाग्य हे अतिशय उन्मत्त आणि म्हणून तो वाचला गेला. पण मनाचा जो हेतू आहे त्या मनाच्या हेतूची वाताहत झाली. आता याच्या शेतामध्ये जावं आणि याची जी गुरवासरं सगळी आहेत ती सोडून द्यावी आणि दुसऱ्या अन्य प्रदेशामध्ये नेऊन सोडावी, असा विचार रावजी पाटलांच्या मनामध्ये आला. असा विचार मनामध्ये करून त्या ग्रामप्रमुखाच्या गोठ्यामध्ये असलेले सगळे जे पशुधन गुरा आणि वासरं ती अन्य प्रदेशामध्ये सोडण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये रावजी पाटील हाकत हाकत नेऊ लागलेले आहेत. अंधार दाटला गेलेला आहे, पृथ्वी तलावरती काळोख पसरलेला आहे, सर्व दिशा अंधारामध्ये बुडून गेलेले आहेत, दूरचा मार्ग दिसेना. आणि मग आपला जो रस्ता आहे तो सोडला गेलेला आहे आणि आड मार्गानं ते रावजी पाटील त्या गुरावासरांना हाकत हाकत अंधारामध्ये जाऊ लागलेले आहेत. तहान भूक सगळे हरपून गेलेली आहे, स्वतःचं भान सुद्धा विसरले गेले. ती सगळी जनावरं वासरं ते पशुधन घेऊन पूर्ण रात्र ते चालत आहेत. अणु मात्र सुद्धा विश्रांती घेतली नाही. मन अतिशय उद्विग्न झालं. मार्ग क्रमण करत स्वतः जाऊ लागलेले आहेत. रात्र सगळी संपली गेली. सूर्याचा उदय झाला आणि सूर्याची किरणं जमिनीवरती पडली. त्याच्यामुळं ही पृथ्वी प्रकाशमान झाली. पशुपक्ष्यांची सुसुप्ती अवस्था संपली गेलेली आहे. चारा शोधण्यासाठी सगळे पक्षी आपल्या पिलांना घरामध्ये सोडून चाऱ्याच्या शोधामध्ये, अन्नाच्या शोधामध्ये घरट्याच्या बाहेर पडले. अंधार सर्व गिळून सूर्य उदय झालेला आहे. पण राव मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. मार्ग क्रमण करीत असताना अतिशय दूर जायचं आहे. चालताना मनामध्ये विचार करू लागले, आपलं गाव आता इथून पुष्कळ अशा अंतरावरती दूर राहिलेलं आहे. आज रात्री इथंच विश्रांती घ्यावी, अन्न पाण्याचं ग्रहण करावं म्हणून त्यांनी आपण एकांत स्थान शोधलं गेलेलं आहे आणि तिथंच रात्रीचं ठाण मांडलं गेलेलं आहे. त्यावेळेला एक ग्रामस्थ तिथून आपल्या घराकडं निघालेला होता आणि त्याचं नाव होतं बाबाजी. त्या बाबाजीनं ती सगळी गुरं वासरं जनावरं पाहिली गेलेली आहेत. बाबाजीनं त्या सर्व गुरांना पाहिल्याच्या नंतर स्वतःच्या मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की माझे पाहुणे सामण गावामध्ये आहेत आणि त्या पाहुण्याच्या गोठ्यामध्ये जी जनावरं आहेत तशीच जनावरं ही दिसू लागलेली आहेत. तिथं मी पाहुण्याकडे सतत वारंवार जातो आणि त्यावेळेला मला ही सर्व जनावरं तिथं पाहायला मिळतात, दृष्टीला पडतात. आणि मग हे गोधन ही सर्व जनावरं त्यांचीच असावी. पण हा व्यक्ती कोण आहे, कोण असेल, आता त्याच्यावर जवळ आपण जावं आणि त्याला सर्व ही हकीकत विचारावी. मला तरी शंका मनामध्ये येऊ लागलेली आहे की हा निश्चितपणानं चोर असावा. म्हणून बाबाजी आपण स्वतः रावजी पाटलांच्याकडे गेलेले आहेत. त्यांना त्यांच्याजवळ जाऊन आणि विकल्पना स्वतः आपण बोलू लागलेले आहेत. आपण कोठील कोण आहात, आपलं नाव काय आहे, आपलं गाव कोणतं, इथं ही जनावरं सगळी घेऊन यायचं काय कारण आहे, कुणाची ही सर्व जनावरं आहेत आणि आपण इथून कुणीकडे चाललेले आहात. वारंवार ते बाबाजी रावजींना विचारू लागलेले आहेत. पण ते एक शब्दसुद्धा बोलत नाहीत
खाली मान घालून आणि उभे राहिलेले आहेत. मनामध्ये अतिशय उद्विग्न आहेत. अधोमुख खाली मान घातलेलं लक्षण पाहिलं आणि मग त्याच वेळेला बाबाजी म्हणू लागलेले की हा निश्चितपणानं चोर आहे. चोरून यानं हे सगळं पशुधन ही जनावरं आणलेली आहेत आणि मग आता याला आपण पाटलाच्या हाती द्यावं आणि पाटलाकडून याला सर्व रीतीनं सजा करावी, शिक्षा करावी म्हणून लोकांना मोठ्या मोठ्यानं हाका मारू लागलेले आहेत आणि मोठ्यानं स्पष्ट शब्दामध्ये सांगू लागले. बाबाजींच्या आरड्याओरड्यानं सगळे लोक त्या गावातले तिथं जमा झाले आणि मग सर्वांना कथन सांगून रावजींना तिथं कैद केलं. पण रावजी मात्र मौन धरून होते, निर्विकार, मुख, आनंदघन, मनामध्ये येत किंचित सुद्धा अणू एवढी सुद्धा चिंता नाही, क्षीण असा अंतःकरण नाही. त्याच वेळेला बाबाजीने आपण स्वतः रावजीसह ते पशुधन ग्राम चावडीला नेलेलं आहे आणि रावजींना तिथं बंधन केलं. चावडीवरती नेऊन रावजींच्या समोर सर्व ग्रामपंचांना बोलावलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं पाटील आणि देशमुख यांनाही निरोप दिला. सगळेजण तिथं आल्याच्या नंतर सगळे पंच आलेले आहेत आणि त्यांना पाहिल्याच्या नंतर बाबाजी सर्वांना नमस्कार करू लागलेले आहेत आणि सांगू लागलेले आहेत की पंचांना सर्व वर्तमान सांगून हे माझ्या पाहुण्या रावळ्याचं पशुधन आहे आणि तेच हा हिरावून चोरी करून हा चोर घेऊन चाललेला आहे असं सांगू लागलेले आहेत. रावजी मात्र खाली मान घालून बसलेले आहेत. पंच त्यावेळेला म्हणू लागले की हे चोराचं लक्षण आहे, तर या रावजीला आता इथं चावडीमध्ये नेऊन तिथला जो खांब आहे त्या खांबाला डांबून टाकावं. आम्ही दूताला पाठवतो आणि सामन गावामध्ये ही सर्व हकीकत सांगतो. बाबाजीचे जे पाहुणे जन आहेत त्यांनी इथं त्वरित यावं असा निरोप देतो. तोपर्यंत या रावजीला बंधन करावं आणि बांधून संरक्षण करून ठेवावं. रात्रंदिवस जागता पहारा करावा आणि त्यांचं पालनपोषण करावं. या बाबाजीचे पाहुणे इथं आल्याच्या नंतर ते आपली जनावरं ओळखतील आणि सर्व वर्तमान हा कोण कोणाचा आहे हे सांगतील. तोपर्यंत याला शिक्षा न करता या चावडीमध्ये बांधून टाकावं आणि याच्या मनाचं मनोरथ पूर्ण करावं अशी आज्ञा पंचांनी दिली. ग्रामपंचांची आज्ञा ऐकल्याच्या नंतर रक्षकांनी बंदूक घेतली गेलेली आहे आणि ते चावडीला तिथंच त्या रावजींच्या सर्व अंगाला बांधून टाकलं गेलेलं आहे. दोर कड्डानं रावजींना बांधलेला आहे. मधोमध चावडीच्या मध्ये खांब होता आणि त्या खांबाला बांधून तिथं रक्षण करण्यासाठी रक्षक ठेवले आणि सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. कार्यभार पूर्ण होण्यासाठी रात्र 1 प्रहर झाली आणि त्याच वेळेला तिथला राखणदार उठलेला आहे, रावजीच्या समोर आलेला आहे आणि रावजीच्या समोर येऊन तुमच्यासाठी आता जेवण आणलेलं आहे, तरी स्वतःच्या पोटाची भूक भागवा आणि संतुष्ट व्हा असं म्हणू लागलेलं आहे. रक्षकाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावजी स्वतः आपण म्हणू लागलेले आहेत की गीतेचं वाचन केल्याशिवाय मी कदापि सुद्धा अन्न ग्रहण करत नाही, गीता वाचन केल्याशिवाय मी जेवण करत नाही असं रावजीचं वचन बोलणं ऐकल्याच्या नंतर त्या रक्षकाला भयंकर राग आला
आणि रागाच्या भरामध्ये तो बोलू लागलेला आहे की अरे काय कसलं तुझं गीता वाचन, तू तर एक दारुण असा चोर आहेस, तू लोकाची चोरून ही सर्व जनावरं आणली गेलेली आहेत, पाप कर्म करून लटक खोटं असं गीता वाचन तू काय सांगतोयस, तू धर्माचं पतन केलेलं आहेस, आणि मग आचरण निर्मळ नसताना काय उपयोगाचं हे ग्रंथबळ आहे, गीता पठण करून काय मेळ करणार आहे, कारण अंतरामध्ये तुझ्या वेगळाच खेळ मांडलेला आहे, तसा तू एक भोंदू भक्त आहे, गीता ग्रंथाचं वाचन करून तुला काय साध्य होणार आहे, कारण तू या भूतलावरती या पृथ्वी तलावरती अनर्थ केलेला आहे. पण रावजी मात्र काही बोलत नाहीत. मी तीळ मात्र सुद्धा भोजनाचा आस्वाद घेणार नाही, सेवन करणार नाही असं म्हणून खाली मान घालून उभे राहिले, पूर्णपणानं मौन धरलं. त्यावेळेला दुसरा रक्षक जो आहे तो म्हणू लागलेला आहे, चोर म्हणून खांबाला बांधलेला आहे, पण हा कोण आहे, कुठला आहे हे आपल्याला मात्र माहीत नाही. ज्याचं कर्म त्याच्या माथ्यावरती बसतं, आणि मग आम्ही याची चिंता कशासाठी करावी. आपण याला गीता ग्रंथ आणून देऊ, ज्याच्यामुळं हा जेवण करील. पंच आम्हाला सांगून गेलेले आहेत की याला तुम्ही स्वतः जेवण घाला, त्याचं कार्य पूर्ण करून घ्या, आणि त्याला जे पाहिजे ते आणून द्या, आणि म्हणून आपण याला ग्रंथ आणून देऊ. पूर्ण विचार दोघांनी मनामध्ये केलेला आहे, आणि ते रक्षकगण त्यांनी गीता आणली, दिवा लावला गेलेला आहे आणि त्याच्याजवळ ठेवला. दिवा रावजीच्या समोर ठेवलेला आहे, हात मोकळे केलेले आहेत, पण बंधन शरीराचं मात्र सोडलं नाही. उलट शरीर अतिशय घट्ट असं त्या खांबाला बांधलं गेलेलं आहे, अनेक युक्त्या करून बांधून टाकलेलं आहे. आपण सुद्धा बांधलेलं परत सोडता येणार नाही, अशा अतिशय चतुरपणानं गाठी मारले गेलेले आहेत. अशा पद्धतीनं बंधन रावजींना केलं, गीता ग्रंथ वाचण्यासाठी दिलेला आहे, आणि स्वतः तिथं चावडीशी सावधपणानं रावजीचं रक्षण करत बसू लागलेले आहेत, राखण बसलेले आहेत. गीता ग्रंथ हातामध्ये घेतलेला आहे. रावजीने अतिशय सद्भावानं नमस्कार केला, ईश्वराचं स्तवन मनामध्ये केलेलं आहे, आणि वाचण्यासाठी आरंभ केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, असा श्लोक म्हणत असताना अद्भुत असं त्या ठिकाणी झालेलं आहे. भगवंत परमात्म्याला कृपाने उत्पन्न झाली, आणि धर्मरक्षणार्थ अवतार घेणारा भगवंत आहे. मी याच्याच पोटी जन्म घेईन. हिरण्यकश्यपूचं विदारण करण्यासाठी नरसिंहानं स्वतः आपण अवतार घेतला, आणि तशाच पद्धतीनं अधर्माचं हरण करण्यासाठी माझा अवतार आहे. तोच अवतार या रावजीच्या पोटी शामनाथ या नावानं या कलियुगामध्ये मी घेईन. दत्त संप्रदाय, आणि त्या दत्त संप्रदायाचा अट्टहासानं या पृथ्वी तलावरती विस्तार करेन. म्हणून आता आपण या रावजीचं संपूर्ण रक्षण करावं. हा रावजी धर्मपरायण आहे, पण प्रारब्ध योगानं त्याला बंधन पडलं गेलेलं आहे, असा विचार देवानी केला, आणि स्वतः पतंगाचं रूप घेऊन त्या दिव्यावरती जोराची झडप मारली. दिवा त्यावेळेला विझला गेलेला आहे. दिवा विझल्याबरोबर संपूर्ण असा गडद घोर असा अंधार पडला. रक्षकगण एकमेकांना पाहू शकत नाही, आपण सुद्धा दिसेनासं झालेलं आहे.
आणि तशीच अवस्था त्याच वेळेला नवल घडलं गेलेलं आहे. अभिनव अशी कथा घडून आली. रावजीला जे बांधलं गेलेलं होतं ते सर्व माया संपली गेलेली आहे. रावजी त्या बंधनातून मुक्त झाले. दोर आपोआप गळून पडले. शरीराला बांधलेलं शरीर मोकळं झालेलं आहे हे रावजींनी जाणलं आणि म्हणू लागले, भगवंत माझ्यावरती आज प्रसन्न झालेला आहे. रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, पतंगाच्या रूपानं ईश्वरानं येऊन आज मला या बंधनातून मुक्त केलं. मी तर भगवंताच्या पायाचा दास आहे. स्वयं अठासानं भक्ती केली. आज त्याची प्रचिती आली. ईश्वरानं शीघ्र गतीनं येऊन मला बंधनातून मुक्त केलं. ईश्वर कृपेनं मुक्त झालो. या संसार तापापासून अलिप्त झालो. आता संयुक्त कधीच नाही. या माया चक्राच्या भ्रमणातून मी बाहेर निघालो. देवांना आपण स्वतः भेटी दिली. स्वतः पतंगाचं रूप घेऊन सगळा माझा असणारा सांभाळ केलेला आहे. मला बंधनातून मुक्त केलेला आहे. आता सगळा क्रोध संपला गेलेला आहे. ग्राम मुखिया जो आहे ग्रामधुरीण आहे तो माझा सखा झाला. ग्रामधुराचं वैरत्वच मला ईश्वर दर्शन घडवून दिलं. तो वैरी नाही तर मला सखा सज्जन भेटला. त्याच्या वैरामुळंच भगवंतानं आज मला भेट दिली. आता मी माझ्या गावामध्ये कधीच राहणार नाही. तीर्थयात्रा निश्चितपणानं करीन. सर्व मोहपाशाला सोडून परमार्थ आवडीचा जोडीनं असा संकल्प मनामध्ये केलेला आहे. चावडीच्या बाहेर आपण स्वतः आले आणि मग पाठीमागं अवलोकन केलं. पुन्हा ईश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. वैरत्व भावना पूर्ण संपलेली आहे आणि तिथलीच बंदूक पाहिली ती आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि स्वतः एका खडकावरती ती आपटली. बंदूक खडकावरती हल्ल्याबरोबर छिन्न विछिन्न झाली आणि तिचा त्याच भूमीवरती त्याग करून रावजी तीर्थयात्रेसाठी चालले. हा अध्याय अतिशय परम आणि पावन आहे. हा अध्याय ऐकल्याच्या नंतर जे भवबंधन आहे ते तुटलं जाईल आणि त्याला सहाय्य करण्यासाठी स्वतः भगवान येतील आणि त्या भक्ताच्या वरती आलेली विघ्न आहे ती विघ्न टळली जातील. दास सद्गुरूचा मी दास आहे असं ग्रंथ करते देवीदास महाराज सांगू लागलेले आहेत. कारण दास महाराजांच्या कृपेनं त्यांनी जे अंतकरणामध्ये प्रकट केलं तेच स्वतः या ग्रंथामध्ये मी लिहिलं गेलेलं आहे. दासानं दास मी विनवणी करू लागलेला आहे की पतंग रूपानं भगवंताने येऊन रावजीचं विघ्न निवारण केलं. सद्भक्ताची खूण जाणली गेलेली आहे. आता पुढं कथा ही अतिशय मनोहर आहे. सद्गुरू नरहर यांची भेट होईल आणि तेच चरित्र सार श्रद्धेनं आपण श्रोत्यांनी ऐकावं. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्यातील लाघव परिसोत श्रोते स्वयमेव द्वितीयोऽध्याय ओढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेव हरी.